अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. घरातील मिठाच्या डब्यात ठेवा फक्त ही एक वस्तू. गरिबी कायमची दूर निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग होईल मोकळा. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये होईल धनाची वाढ. तुमच्या घरामध्ये मिठासाठी डब्बा वेगळा ठेवला आहे. जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात मीठ ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक डबा किंवा बरणी नक्कीच आणून ठेवा. कारण ज्या उपायाविषयी आम्ही तुम्हाला डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायची आहे त्याच्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिले आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती गुप्त धनाच्या डब्यात लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले संपूर्ण गरिबी नक्कीच मिटवून टाकाल. सर्व अडचणींपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख, समृद्धी, धनदौलत व सर्व काही मिळेल. महिलांनो, एका गोष्टीला समजून घ्या. ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डब्बा असतो तो सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीशी संबंधित असतो. मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हा सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीला देखील ऑलवर सेट करा. श्री स्वामी समर्थ. जेणेकरून असेच परिपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवले. तर बघा महिलांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की मीठ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जर जेवणात मीठ जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही आणि जर जेवणात मीठ कमी असेल तरीही आपल्याला चव लागत नाही. मिठाचे असे काही आहे की जास्त झाले तरीही चांगले लागत नाही आणि कमी असेल तरीही त्याची चव लागत नाही. म्हणजे मीठ हे खूप परिपूर्ण आहे. मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होत असते. त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी देखील होत असते. मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार अधिक माहिती नसते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे, अडचणी येत असतात. ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळे मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ आणि सामान्य मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धसुद्धा होऊन जाते. ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते. हे रोग व शोकाचे कारण बनते. मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये. मिठाला काचेच्या बरण्यांमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर अजिबातच जाणवत नाही. म्हणजेच मीठ ठेवण्याची उपयुक्त अशी बरणी म्हणजे काचेची. नेहमीच काचेच्या बरण्यांमध्ये मीठ ठेवावे. मीठ सांडले तर ते सुद्धा अपशगुन मानले जाते. मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात. स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करताना भाजीचा चव चाखून पाहू नये. यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते. भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय मीठ थेट कुणाच्या हातावर ठेवू नये. यामुळे चांगले संबंध खराब होतात. आजच्या लेखामध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट करणार आहात. म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या शहराचे नाव नक्कीच टाईप करा, जेणेकरून मला समजेल की आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या शहरामध्ये पोचला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे. ते नीट लाल कपड्यांमध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीच प्रवेश करणार नाही. काळी मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांमध्ये वाढ होईल व यामुळे तुमची तिजोरी नेहमीच भरलेली असेल व माता महालक्ष्मीची कृपासुद्धा तुमच्यावर सदैव राहील.
हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुखशांती वास्तव्य करेल. त्यानंतर दुसरा उपाय, आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे. असे केल्याने आपल्या बाथरूममधील नकारात्मक विचार निघून जातील व बाथरूममधील जे जीवजंतू कीटक असतात त्यांच्यापासूनसुद्धा तुमचे संरक्षण होईल. आणि महिलांनो, घरामध्ये सर्वात जास्त निगेटिव्हिटी ही बाथरूममध्येच असते. तिथूनच घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी पसरली जाते. म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत. म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. स्टील भांड्यात मीठ ठेवले असेल तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम तुम्हाला भयंकर होऊ शकतील. यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा प्रभाव पडू शकतो. मीठ नेहमी काचेच्या भरणीतच ठेवावे. घरामध्ये नेहमी पैसा खेळता राहावा असे वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये मीठ ठेवायचे आहे आणि हे मिठाने भरलेले ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचे आहेत. असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो. आणि या ग्लासमागे एक लाल रंगाचा दिवा लावावा, म्हणजेच बल्ब पेटवावा. या ग्लासमधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणी भरायचे आहे. म्हणजे असा हा उपाय आपल्याला कंटिन्यू करत राहायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील. त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवायचे आहे. यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष परिपूर्णपणे दूर होऊन जाईल. जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावरील लाल रंगाने जाड रेषा काढावी. त्यामुळे सुद्धा दोष तुमचा मोठ्या प्रमाणात कमी होईल. जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी चिमूटभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळावे आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मूठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून 3 वेळा फिरवावे व त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यावे. असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती नजर दोष दूर होते. हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि आपण सर्वच हा उपाय नक्कीच करून बघतो. अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो. असे काही उपायांनी आपण दोष दूर करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल तर अशा वेळी आपल्या दोन्ही हातांमध्ये मीठ घ्यावे आणि उभे राहावे आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या. पाणीचे नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या. असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जातो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ.